नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राष्ट्रवादीवरच्या वर्चस्वाची लढाई किमान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या टप्प्यात संपलेली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्याकडून निकाल दिलाय आणि ही राष्ट्रवादी बहुमताने अजित पवारांच्या ताब्यात दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे खरतर या पक्षाचं मराठीतलं नामकरण आहे। यांचं रजिस्टर्ड आणि निवडणूक आयोगातलं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अशा स्वरूपाचं आहे। तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देत असताना आयोगाने जे 122 पानी निकालपत्र दिलंय त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी नोंदवलेल्या आहेत। त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोतच, पण त्यातली एक बाब ही प्रस्तावनेतच नमूद करायला हवी आणि ती आहे पक्षांतर्गत निवडणुका वेळेवर योग्य पद्धतीने न घेणं। हेच तुम्ही यापूर्वी कधीतरी ऐकलंय का? तर निश्चित होय, हेच कारण आणि याच पद्धतीच्या चुका या ठाकरेंनी शिवसेना चालवताना केल्या होत्या। ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी ही आत्ता तरीपर्यंत परिवाराचा पक्ष म्हणून चालली। खरं तर राजकीय पक्ष हे जनतेचे असायला पाहिजेत आणि ज्या जनतेच्या लोकशाहीच्या साठी आपण अधिक कार्यप्रवण आहोत असे हे राजकीय नेते मंडळी सांगतात, ते पक्षांतर्गत तसे वागत नाहीत। हे ठाकरेंच्या शिवसेनेबाबत आलेल्या निर्णयात आणि पवारांच्या राष्ट्रवादीबाबत आलेल्या निर्णयामध्ये अधोरेखित झालेलं आहे। पण सगळं हे असं वागणारी मंडळी का वागतात याचं उत्तरही शोधायला हवं। पवारांच्या हातून पक्ष जाणारच होता, पवारांच्या हातून पक्ष काढून घेण्यासाठी अदृश्य शक्ती कारणीभूत होत्या, पवारांच्या हातून पक्ष काढून घेऊन मराठी माणसाला कमकुवत करायचं होतं। हे सगळे तर्क एका बाजूला ठेवा, पण त्याचा महत्त्वाचा मुद्दा आणि प्रश्न हा आहे की अशा प्रकारचा निर्णय येण्यासाठीची परिस्थिती निर्माण कोणी केली? आपलं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही। हम करे सो कायदा पद्धतीने वागणारी माणसं ही या अहंकाराच्या मुळेच कायदेशीर छोट्या छोट्या चुका करतात आणि या छोट्या छोट्या चुका निर्णायक क्षणी मोठ्या मोठ्या चुका होतात। ठाकरेंच्या बाबतीतल्या निर्णयात आणि पवारांच्या बाबतीतल्या निर्णयामध्ये हेच आयोगानं दाखवलेलं आहे। कायदा सगळ्यांसाठी समान असतो आणि तो राबवायची वेळ आली की तो अधिक समान होतो, हे आपल्याला विसरता कामा नये। प्राप्त स्थितीमध्ये पवारांचा अहंकार त्यांना नडलाय आणि चुका भोवल्या आहेत, हेच आजच्या निकालाचं निष्कर्षाप्रत आलेलं कारण आहे का हे समजून घेणं गरजेचं आहे। या निमित्तानं आपल्या सोबत चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत कायदेतज्ञ आहेत, तसंच पक्षाचे प्रवक्ते सुद्धा आहेत। आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले, कायदेतज्ञ या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत। आपल्या सोबत उमेश पाटील आणि हेमाताई पिंपळे ही दोन्ही मंडळी प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं असतील। उमेश पाटील हे आता राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता आहेत, हेमाताई पिंपळे या सुप्रिया गटाच्या प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून चर्चेत आहेत। राजकीय दृष्ट्या भूमिका ऐकण्यापूर्वी मला पटकन आधी ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले यांना प्रश्न विचारायचा आहे, तो असा की चिन्मय भोसलेजी, पक्ष असो, घर असो, संस्था असो, साखर कारखाना असो, पतपेढी असो, या सगळ्यांनी कसं वागावं हे एका कायद्याच्या रचनेत सांगितलेलं असतं आणि त्याच कायद्याच्या रचनेत ज्या छोट्या चुका होतात त्या का होतात आणि त्याच्या संदर्भात जेव्हा वकील मंडळी म्हणजे तुम्ही मंडळी अधिक काटेकोरपणे न्यायालयातल्या युक्तिवादामध्ये आपल्या अशिलाची बाजू मांडता, तेव्हा त्या छोट्या चुका मोठ्या करून सांगता का आहेत तशा दाखवता आणि निकाल ठरतो? त्याचं आहे ते इंटरप्रिटेशन आमचं आम्ही मांडतो कोर्टासमोर। ते कोर्टाला पटतंय की नाही तो कोर्टाचा मुद्दा आहे, परंतु ज्या काही फॅक्ट्स असतील समोर त्याला कायदा भारताचा जो असेल तो इंटरप्रिट करून आमची बाजू मांडण्याचं काम आम्ही कोर्टासमोर करत असतो। आता ते वाढून चढवून बोलतोय की नाही हे कोर्टाने ठरवावं। बिलकुल बिलकुल, पण प्रत्येक वकील हा आपल्या अशिलाची बाजू पडती राहू नये याच्यासाठी प्रयत्नशील असतो। मला आपल्याला विचारायचं आहे, जे निकालपत्र निवडणूक आयोगाने दिलंय ते तुम्ही वाचलं असेल, वाचलं नसेल तरी पण त्यामधल्या काही गोष्टी मी या चर्चेमध्ये आधी घेऊ इच्छितो आणि त्यानिमित्तानं ग्राफिक्सच्या माध्यमातून हा सगळा तपशील आपल्या समोर आणायचा आहे। आमचे प्रोड्युसर तयार आहेत, हे ग्राफिक्स आता आपल्या समोर येईल आणि पूर्ण स्क्रीनवर आपल्याला त्या गोष्टी पाहता येतील।
निवडणूक आयोगानं हा निकाल देत असताना ज्या प्रमुख बाबींचा उल्लेख केलेला आहे त्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात. आपण ते मुद्दे आधी बघणार आहोत, मग चिन्मय भोसले आणि हेमाताईंपर्यंत पुढच्या प्रश्नांच्या निमित्तानं जाणार आहोत. निवडणूक आयोग काय म्हणताय तर निवडणूक आयोगानं सांगितलंय अजित पवारांचा पक्ष हाच खरा पक्ष आहे. 2 खासदार हे अजित पवारांच्या बाजूने आहेत. 5 आमदारांनीही अजित पवारांच्या बाजूने आणि शरद पवारांच्या बाजूनेही पत्र दिलेली आहेत. म्हणजे 5 जण इकडचे पण आहेत तिकडचे पण आहेत. सुप्रिया गटाच्याकडे 7 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे ताज्या घडामोडींमध्ये पक्ष आणि चिन्ह सुचवण्याची मुभा आहे. शरद पवारांनी पक्षांतर्गत निवडणुका घेतलेल्या नाहीत असं इथे नमूद करण्यात आलेलं आहे. पटकन आता आपण आपल्या सोबत असलेल्या चिन्मय भोसले यांच्यापर्यंत पोहोचूयात. कायदेतज्ञ चिन्मय भोसले, मला आपल्याला असं विचारायचं आहे, पक्षांतर्गत निवडणुका न घेणं ही बाब किती गंभीर असू शकते? याचं निकालाच्या अनुषंगाने आपण ठाकरे आणि पवार या दोघांच्याही पक्षाच्या बाबत काय झालं ते पाहिलं. मग पक्षांतर्गत निवडणुका टाळण्यामागचा हेतू काय असतो आणि ही चूक गंभीर आहे हे दुर्लक्षिलं का जातं? पक्षांतर्गत ज्या इलेक्शन झाल्यात त्या डेमोक्रॅटिकली व्हाव्या हा काही एकुलता एक मुद्दा निर्णयाचा इलेक्शन कमिशन समोर आता नसू शकतो आणि तो नाहीये. पण तो एक आमच्याकडे जेव्हा जजमेंट दिलं जातं कायद्याच्या भाषेत त्याला 2 भागात आम्ही विभागतो. एक रेशो असतो त्याचा ज्याचा जो कायदा असतो आणि दुसरा जो असतो तो फॅक्च्युअल त्याच्यातल्या रिमार्क्स असतात. तर हा जो भाग आहे जो आपण आता डिस्कस करत आहात की पक्षांतर्गत ज्या इलेक्शन झाल्या त्या डेमोक्रॅटिकली किंवा वेळोवेळी कायद्यानुसार घेतल्या गेल्या नव्हत्या असा जो एक रिमार्क आहे तो फक्त त्याच्यातला एक रिमार्क आहे. दॅट इज नॉट द रेशो ऑफ दिस डिसिजन. रेशो हा आहे की ॲफिडेव्हिट मागवले असता 57हून जास्त आमदार आणि काही खासदार हे अजित पवार गटाकडे होते आणि त्या तुलनेमध्ये 17 का काहीतरी असा आकडा, आता आकडे मला पाठ नाहीत, हा आकडा शरद पवार गटाकडे होता आणि त्या मेजॉरिटीवरती इलेक्शन कमिशननी एनसीपी ही पार्टी आणि त्याचा सिंबल हा अजित पवार गटाकडे दिलेला आहे. तो निर्णय देत असताना त्यांनी काही त्याच्याबरोबर ऑब्झर्वेशन्स पास केले. त्या ऑब्झर्वेशन मधला हा एक होता की त्यांचे इंटरनल जे इलेक्शन होते ते वेळोवेळी किंवा डेमोक्रॅटिकली घेतले जात नव्हते, हा एक. तसंच त्यांनी नंतर पुढे देखील म्हटलंय की परंतु हे जे आमदार आणि खासदार जे शरद पवार गटाकडे आत्ता ॲफिडेव्हिट देऊन आहेत त्यांची फेब्रुवारीच्या अखेरीस येणाऱ्या राज्यसभेची इलेक्शन बघता त्यांना रूल 39AA खाली मुभा दिली गेली आहे की तुम्ही तुमचा एक वेगळा पक्ष आणि त्याचं नाव आणि चिन्ह असं आम्हाला 7 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत कळवा. सो हे जे शेवटचे 2 आहेत ते ऑब्झर्वेशन आहेत. निर्णय जो आहे तो बेसिक हा झाला की पार्टी कुणाची आणि त्याचा मुद्दा हा होता ॲफिडेव्हिट जे दिले होते त्याची मेजॉरिटी ही अजित पवार गटाकडे होती. बिलकुल. तुम्ही जो मुद्दा बहुमताचा मांडलात मी तिथपर्यंत येणारच होतो कारण तो चर्चेतला एक पुढचा टप्पा होता, पण आपण तो आत्ता चर्चेत आणलात, धन्यवाद त्यासाठी. पण त्याचबरोबर जो पक्षांतर्गत लोकशाहीच्या संदर्भातला आणि पक्षांतर्गत निवडणुका वेळच्या वेळेला घेण्याचा मुद्दा होता हा खरं तर आत्ता जन्माला आलाय असं नाही. हेमाताई पिंपळे आता आपल्यापर्यंत येतो. आपण स्वतः सुद्धा ॲडव्होकेट आहात, कायद्याच्या जाणकार आहात. ज्या पद्धतीनं पक्षांतर्गत निवडणुकांच्या अनुषंगांची चर्चा होतीये, भले ते केवळ आणि केवळ निरीक्षण असेल, यातून सिद्ध काय होतं तर पक्ष स्वतःच्या मनमानीप्रमाणे चालवावा ही एक प्रकारची हुकुमशाही या पक्षांमध्ये वाढीस येते का आणि तीच छोट्या छोट्या चुका करायला कारणीभूत ठरते का? कारण एका बाजूला तुम्ही मनासारख्या पद्धतीनं पक्ष चालवलात की स्वाभाविकरित्या होणाऱ्या नेमणुका या जी हुजूर करणाऱ्यांच्या असतात आणि मग ती माणसं वेळेला आपल्या पाठीशी उभी राहत नाहीत. हे बहुमताच्या आकड्याच्या नुसार दिसून येतं. आपली प्रतिक्रिया हेमाताई, जे सगळं झालंय त्याला अहंकार नडलाय, चुका भोवल्यात, हा निष्कर्ष काढता येईल? प्रसाद सर नमस्कार. नमस्कार. आता भोसले सरांनी, चिन्मय भोसले सरांनी जे या वर्डिक्टचं इव्हॅल्युएशन केलं त्याच्यावर मला काही मुद्दे मांडायचे आहेत. आपण अहंकाराची वगैरे भाषा करताय सर, याची जी मोडस ऑपरेंडी आहे ती भारतीय जनता पार्टीची ही स्क्रिप्ट आहे आणि मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन पुढे, दिल्लीच्या केंद्रीय इलेक्शन कमिशन पुढे मीही एक तारीख केली. त्या दिवशी देवदत्त कामत आणि मला वाटतं सिंघवी साहेब, तर देवदत्त कामत आर्ग्युमेंट्स करत होते. त्यामध्ये ऑर्गनायझेशन,
पक्षाची कॉन्स्टिट्यूशन आणि बहुमत, हे 3 मेजर पॉइंट्स आहेत जे यामध्ये पण डिस्कस झालेले आहेत. आता याच्यात ऑर्गनायझेशनल सगळं जे स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित होतं का? तर होतं, कारण आमच्या पक्षाची मला वाटतं दिल्लीला ऑर्गनायझेशनल बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये बहुमताने आदरणीय पवार साहेब हे अध्यक्ष म्हणून मला वाटतं आदरणीय अजितदादांनी आणि प्रफुल्ल पटेल भाईंनीच घोषित केले होते. आता मोडस ऑपरेंडी मी ह्याच्यासाठी म्हणते सर, मला थोडासा वेळ द्या, कारण काय लोकांपुढे मिस प्रेझेंटेशन किंवा याचं जे इंटरप्रिटेशन आहे जे चिन्मय भोसले सर म्हणतायत ते इंटरप्रिटेशन रॉंग वेनी जाऊ नये म्हणून मला थोडासा वेळ द्या. त्यामध्ये काय आहे, 30 जूनला मला वाटतं अजितदादा पवार साहेबांनी मी अध्यक्ष आहे, प्रफुल्लभाई पटेल अध्यक्ष आहे असं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं. मग ही लोकशाही आहे का? यामध्ये ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कुठं आलं, बैठका कुठं आल्या, बहुमत कुठं आलं? काहीच नाही. कुठलेच रेग्युलेशन अँड नॉर्म्स जे कॉन्स्टिट्यूशन प्रत्येक पक्षाची असते ते फॉलो केलेले नाही. त्यानंतर मला वाटतं 2 जुलैला काहीतरी, इफ आय एम नॉट रॉंग, 2 जुलैला हे सरकार फॉर्म झालं आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री झाले, बरोबर. त्यानंतर 3 तारखेला मला चांगलं आठवतंय की आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडनं कॅव्हिएट दाखल करण्यात आलं की आम्हाला कळवल्याशिवाय आमचं पक्ष आणि चिन्ह हे देऊ नका, किंवा जे काही कॅव्हिएट दाखल करण्यात जे मुद्दे असतात ते आहेत. त्यानंतर मला वाटतं जवळजवळ 20 दिवसांनी काहीतरी आम्हाला कळवण्यात आलं की अजितदादा पवार साहेबांनी याच्यावर ऑब्जेक्शन आमच्याकडे मूव्ह केलेलं आहे, ऍप्लिकेशन मूव्ह केलेलं आहे. म्हणून मी म्हणते की ही जी मोडस ऑपरेंडी आहे ती भारतीय जनता पार्टीची ठरवून दिलेली लाईन आहे आणि इलेक्शन कमिशन सारख्या ऑटोनॉमस संस्था, ज्या स्वायत्त संस्था म्हणून आपल्या देशामध्ये गणल्या गेलेल्या आहेत, त्याचं मला वाटतं तुम्ही जे म्हणता तुमच्या भाषेत की हुकुमशाही, खरी हुकुमशाही कुठं आहे हे प्रसाद सर इव्हॅल्युएशन केल्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणून माझं म्हणणं असं आहे की इलेक्शन कमिशननी जे काही पॉइंट्स दिलेले, जे काही रिमार्क्स दिलेले आहेत ते रिमार्क्स आदरणीय पवार साहेब अध्यक्ष आहेत, परंतु ते व्हाईट आहेत का कसे आहेत ते पण दिलेले. म्हणजे कायद्याच्या भाषेत आम्ही म्हणतो की कायदा फ्लेक्झिबल आहे आणि खरंच कायदा फ्लेक्झिबल आहे याचं प्रत्यंतर आता वारंवार आपल्या देशामध्ये येत आहे. आणि मला वाटतं चिन्मय भोसले सरांना चांगलं माहिती आहे की आपल्याकडे 151 CPC आहे ज्यामध्ये इनहेरंट पॉवर कोड्स वापरतात आणि मला वाटतं इनहेरंट पॉवरचा बेशुमार वापर आपल्या देशामध्ये चाललाय आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. इलेक्शन कमिशन पुढे काय होणार होतं, शिवसेनेची स्क्रिप्ट वाचली जाणार होती. आपण स्वतः वकील असताना न्यायालयाच्या इनहेरंट पॉवर बद्दल बोलावं हा थोडा वैषम्यपूर्ण प्रकार आहे, हा विषाद आहे. मला समजत नाही. एक वकीलच म्हणतो की न्यायालय ही आजकाल इनहेरंट पॉवरच्या बेशुमार गैरवापर करता आहेत. मी बेशुमार गैरवापर करतात असं म्हणत नाही. कायदा हा फ्लेक्झिबल आहे आणि ज्याला जसं इंटरप्रिटेशन करायचं, शेवटी न्याय देणारी ही माणसंच असतात सर, आणि ज्याला जसं इंटरप्रिटेशन करायचं तसं ते इंटरप्रिटेशन करतात. आम्ही आमच्या ज्या फाइंडिंग्स आहेत त्या फाइंडिंग्स पॉझिटिव्ह घ्यायच्या की निगेटिव्ह घ्यायच्या हे मला वाटतं पूर्णतः कोर्टावर अवलंबून असतं. हे भोसले सरांना चांगलं माहिती, म्हणून भोसले सरांनी बॅलन्सिंग मला वाटतं आता त्यांचं ओपिनियन दिलं. आता राहिला प्रश्न, आपण जे म्हणता की अहंकार पवार साहेबांचा नडला का, सर आलाय कुठं अहंकार, यात कुठं अहंकार आला? बरं, येऊयात या मुद्द्यापर्यंत येऊयात, या मुद्द्यापर्यंत नक्कीच येऊयात आपण. आता तुम्ही जो प्रतिवाद केलात मला त्या निमित्तानं चिन्मय भोसले यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. चिन्मय भोसलेजी, कोर्टाच्या इनहेरंट पॉवर्स अर्थात कोर्टाच्या असलेल्या काही प्रदत्त शक्तींच्या अनुषंगानं झालेले निकाल हा मुद्दा चर्चेत येतोय, पण तत्पूर्वी जो महत्त्वाचा आणि एक गंभीर आरोप सातत्यानं दिसतो तो असा आहे की या संपूर्ण स्थितीत आत्ताच्या घडीला असं म्हटलं जातं की कोणीतरी एक राजकीय शक्ती या सगळ्याच्या मागे आहे. तुम्ही राजकीय शक्तींविषयी भाष्य करणार नाही याची मला कल्पना आहे, पण न्यायालय असं कोणी लिहून दिलेलं काम करतात का समोर आलेल्या साक्षी पुराव्याच्या अनुषंगानं काम करतात, यावर बोलायला हवं आपण. निश्चितच काम जे काही चालेल कुठल्याही प्रकारच्या ज्युडिशियल ऑथॉरिटी समोर ते समोर आलेल्या युक्तिवादा आणि डॉक्युमेंट्सच्या बेसिसवरच होईल. ते म्हणत असताना एक मला इथं करेक्शन करायचं आहे की इलेक्शन कमिशन इज नॉट अ ज्युडिशियल बॉडी. त्यामुळे त्यांची इनहेरंट पॉवर कुठली यायचा काही प्रश्न येत नाही. इनहेरंट पॉवर्स आर विथ द कॉन्स्टिट्युशनल कोर्ट्स विच आर हायकोर्ट अँड द सुप्रीम कोर्ट.
इलेक्शन कमिशन ही क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे, ज्याच्यात काही त्यांचे जे फंक्शन्स आहेत ते ज्युडिशियल नेचरचे येतात, म्हणून त्याला क्वासी ज्युडिशियल म्हणता येऊ शकतं, पण ती काही ज्युडिशियल बॉडी नव्हे. त्यामुळे इनहेरंट पॉवर्स त्यांनी वापरावे की नाहीचा तो विषय आता फार आपण खोलात जाण्यात काही पॉइंट नाही. कारण म्हणजे तुमच्या लेखी हा मुद्दा तार्किक दृष्ट्या गैरलागू ठरतो. क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी, अर्धन्यायिक प्राधिकरण जेव्हा निकाल देतात तेव्हा त्यांच्या बाबतीत हा निकाल देताना कोणत्याही प्रकारच्या इनहेरंट पॉवर वापरल्यात हा मुद्दा लागू होत नाही, तर जे काही समोर येतं त्याच्या आधारे निकाल दिला जातो. मला चिन्मय भोसलेजी पुढचा मुद्दा हेमाताईंपर्यंत न्यायचा आहे, पण तत्पूर्वी एका गोष्टीचा खुलासा तुमच्याकडून तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या झाला पाहिजे असं वाटतं. ज्या वेळेला पक्षांतर्गत बहुमत एकाच्या बाजूनी आहे हे सिद्ध होतं, तेव्हा पण अर्धन्यायिक प्राधिकरणांनी ते स्वीकारू नये अशी अपेक्षा का बाळगली जाते? सो मुळात ह्याच्यात एकच फक्त जर अगदी तुम्ही कायदेशीर तांत्रिक बाब जर विचारलीत मला, तर एकच भाग असा येतो की सुप्रीम कोर्टचे हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये भारतामध्ये. अनेक मोठ्या पार्ट्या स्टेट लेवलच्या फुटलेल्या आहेत आणि ते इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लिटिगेशन आधीही गेले. तर आधी असल्या प्रत्येक निर्णयामध्ये एक सेटल्ड प्रिन्सिपल सुप्रीम कोर्टाचा असा आहे की पक्ष आणि चिन्ह कुणाचं ह्यासाठी फक्त पॉलिटिकल मेजॉरिटी जे आत्ता केलंय, ॲफिडेव्हिट मागवले गेले एमएलए आणि खासदारांचे, तेवढंच फक्त न करता त्याच्या पलीकडे जाऊन त्या पक्षाच्या प्रत्येक घटक जे आहेत, म्हणजे मेंबर्स पासनं तुमचे सरपंचांपासनं प्रत्येक वेगवेगळ्या त्यांचे फॅक्शन्स असतात कुठल्याही पॉलिटिकल पार्टीमध्ये, त्या प्रत्येकाची मेजॉरिटी बघून हे ठरवावं असं सुप्रीम कोर्ट म्हणलंय. तर तेवढाच एक मुद्दा आहे ज्याच्यावरती हे भांडू शकतात पुढे आणि सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. कारण आता इलेक्शन कमिशन समोर ते जे काही 6-8 आर्ग्युमेंट झाले त्यात ॲफिडेव्हिट मागितले गेले ते फक्त एमएलए आणि एमपीचे. बिलकुल. या चर्चेला पुढे नेत असताना हेमाताईंसाठी माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही सातत्यानं एक दावा करत आहात, तुम्ही सातत्यानं हा दावा करत आहात की पक्ष शरद पवारांनी जन्माला घातला, पक्ष शरद पवारांचा आहे आणि शरद पवारांचेच सगळेजण आहेत. मग असं असताना काही जण ही सार्वजनिकरित्या त्यांच्या भूमिकेपासून फारकत घेताना दिसली आणि या संपूर्ण स्थितीमध्ये ज्या वेळेला पक्ष ज्यांनी स्थापन केला त्यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेण्याच्यासाठीचं काम लोकांनी केलं आणि बहुमत गमावलं शरद पवारांनी, हे सगळं होत असताना आपल्याला लक्षात नाही आलं पक्ष हातातून निसटतोय आणि त्याच्या मागचं खरं कारण शोधण्याची कधी घरामध्ये पक्षामध्ये गरज नाही का पडली? काय आता भोसले सरांनी जो मुद्दा मांडला की इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आणि क्वासी ज्युडिशियल आहे, मला मान्य, मी एक्झाम्पल दिलं सर की इनहेरंट पॉवरचा कसा बेशुमार या देशामध्ये वापर आहे. मी इलेक्शन कमिशन इनहेरंट पॉवर वापरते असं कुठेही माझं स्टेटमेंट दिलेलं नाही. आणि सरांनी जे सुप्रीम कोर्टाचं डिरेक्शन दिलं ते अतिशय अप्रोप्रिएट आहे. सुप्रीम कोर्टच म्हणतं की फक्त लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नाही तर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे असतं, मग ते शहर अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, हे जे स्ट्रक्चर आहे, राज्याध्यक्ष, हे फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं आमच्या आदरणीय पवार साहेबांतर्फे जी एवढी मोठी महाराष्ट्रभरातून ॲफिडेव्हिट्स दिले होते पदाधिकाऱ्यांची, त्याचं कुठंही मला वाटतं काय म्हणायचं त्याला उल्लेख त्याचा कुठंही, मी काही जजमेंट वाचलं नाही, परंतु जे काही जजमेंट आलेले आहे, जे काही वर्डिक्ट आले त्याच्यात उल्लेख झालाय असं मला वाटत नाही. आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत ह्या जो चेंडू आहे तो मला वाटतं त्यांच्या कोर्टातून त्यांनी टोलवून दिलाय. कालचा तपशील सांगतो आपल्याला. तो राष्ट्रीय अध्यक्षाचा दावा करण्यात आला आणि त्याच्या अनुषंगानं स्वतः अजित पवारांनी सांगितलं की होय आता तेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. हा दावा तुम्हाला मान्य आहे की नाही? अजिबात नाही सर. असं कसं? तुम्ही अगोदर काय बोलले की चुका, बारीक बारीक चुका होतात. आमच्याकडून काय चुका झाल्या? आम्ही तर मेजॉरिटीने अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांना पब्लिक डोमेन मध्ये बैठका घेऊन केलेलं आहे. यांच्यासारखं इलेक्शन कमिशन मध्ये कुठलं तरी एक ऍप्लिकेशन देऊन थोडी आदरणीय पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष झालेत. आदरणीय यांच्या अजितदादा पवार साहेबांच्या कन्सेंटनीच पब्लिक डोमेन मध्ये पवार साहेबांचं नाव घोषित केलं होतं. म्हणून असं आपण जे म्हणता की छोट्या छोट्या चुका वगैरे असं काही झालेलं नाही. मी जे म्हणते, वारंवार मी म्हणते की ही भारतीय जनता पार्टीची मोडस ऑपरेंडी. आता असं सांगण्यात आलं, मला एक उल्लेख करायचा आहे सर की आदरणीय पवार साहेबांनी पक्षाला जन्म दिला हे तर आपल्याला मान्य आहे.
आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी एनसीपी जे आपण उल्लेख केला ते नाव दिलं हे तर आपल्याला मान्य आहे. आदरणीय पवार साहेबांनी घड्याळ हे चिन्ह घेतलं हे तर आपल्याला मान्य आहे. आदरणीय पवार साहेब हयात आहेत हे तर आपल्याला मान्य आहे. आमच्या कायद्याच्या भाषेत इव्हिडन्स म्हणजे पुरावा फार महत्वाचा असतो आणि जिता जागता पुरावा म्हणजे फिजिकल पुरावा इलेक्शन कमिशन पुढे प्रत्येक डेटला त्यांचा प्रेझेन्स ते नोंदवत होते की बाबा माझा पक्ष आहे, मी पक्षाचं रजिस्ट्रेशन केलंय, मी घड्याळ हे चिन्ह घेतलंय, मी पक्षाला नाव दिलंय. बाळासाहेब ठाकरेंची केस ते हयात नसल्यामुळे त्यांच्या ज्या फॅक्ट आहेत त्या वेगळ्या आहेत, आमच्या फॅक्ट वेगळ्या आहेत आणि ही मटेरियल फॅक्ट असताना सुद्धा मला वाटतं इलेक्शन कमिशनने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. या मुद्द्यावर पटकन ऍडव्होकेट चिन्मय भोसले यांना बोलतं करतो आणि चर्चेला पुढे नेतो. पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, तो आहे पवारांच्या संदर्भातल्या अहंकाराच्या आरोपाचा. पण तत्पूर्वी एकदा भोसलेजी याचाही खुलासा करा की पवार अनेकदा स्वतः निवडणूक आयोगासमोर जात होते, पवार निवडणूक आयोगाच्या समोर जात होते, ही बाब कितपत वजनदार आहे आणि त्याच्याबरोबर जे कागदात पुरावा म्हणून समोर येत आहे ते कितपत वजनदार आहे? सो ते समोर जात होते ते ऍज अ लिटिगंट क्लायंटला काही कुठलाही मुभा असतेच कुठल्याही प्रकारच्या ज्युडिशियल क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटी समोर जायची. आणि हे जे आता त्यांनी 3 मुद्दे मांडले ते ऑफकोर्स डॉक्युमेंटवर सुद्धा निश्चितच आहेत इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवरती की 99ला एनसीपी कुणी फॉर्म केली आणि कुणी चिन्ह घेतलं ते. सो ते त्याचा काही इलेक्शन कमिशनच्या निकालावर काही फारसा काही इन्फ्लुअन्स झाला असेल असं आपण काही भाष्य करून उपयोग नाही. आता जे काही रेकॉर्डवर आहे ते त्या ऑर्डरमध्ये आलंय. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं एक निकालातल्या कारणांच्या संदर्भातली चर्चा झालेली आहे, त्यात मुद्दा बहुमताचा आहे, त्यात मुद्दा पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचा आहे, त्यात मुद्दा कोणी कशा पद्धतीनं आपल्या राजकीय निष्ठा व्यक्त केलेल्या आहेत तो सुद्धा आलेला आहे. हे सगळं लक्षात घेता निवडणूक आयोगावरचे दोषारोप हा केवळ रडीचा डाव असतो का भोसलेजी? हो नक्कीच. म्हणजे ह्याच केसमध्ये नाही, प्रत्येक माणूस जेव्हा स्वतःची केस हारतो तेव्हा म्हणतो की नाही ते आपल्या बाजूने लागलंच नाही, मग ते नीट बघितलंच नाही किंवा मॅनेजच झालं किंवा हे असं भाष्य करणं बरोबर नाही. जे काही झालंय ते ऑफकोर्स त्यांना सुप्रीम कोर्टमध्ये आता धाव घेण्याचा एक ऑप्शन आहेच आहे. त्यांचे जे काही मुद्दे असतील ते मांडतीलच तिथे. त्यामुळे सुप्रीम कोर्टला वाटलं तर हे ओव्हररूल होऊ शकतं इलेक्शन कमिशनचा निर्णय. त्यामुळे ते बघू आपण की पुढे काय. अगदी पुढची न्यायालयाची लढाई अजून बाकी आहे. हेमाताई पिंपळे यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हेमाताई पिंपळे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक तपशील मला चर्चेमध्ये आणायचा आहे. दरम्यान या गोष्टीचा खुलासाही करतो की उमेश पाटील चर्चेत आपल्यासोबत आलेले आहेत. ते इतर काही ठिकाणी व्यस्त होते त्यामुळे आज चर्चेत याला त्यांना बऱ्यापैकी उशीर झालाय. मी उमेशजी आपल्यापर्यंत येतो. तत्पूर्वी हेमाताईंना एक तांत्रिक बाब लक्षात आणून देतो आणि मग आपल्यापर्यंत येतो. चर्चेचं वळण हे आता पवारांच्या अहंकाराच्या मुळे होणाऱ्या चुकांच्या अनुषंगाने आहे. एक संदर्भ देतो हेमाताई, म्हणजे आपल्याला मी असं का म्हणतो त्याचा आपल्याला अर्थ लागू शकेल. आपल्याला आठवत असेल सोनिया गांधी परदेशी आहेत. सोनिया गांधींनी परदेशी व्यक्ती म्हणून भारताचा पंतप्रधान होऊ नये ही भूमिका घेऊन पवारांनी एक स्वतंत्र पक्षाची घोषणा केली. अजून नीट आठवून पहा, त्यावेळेला सुरुवातीच्या काळात तुम्ही चरखा हे चिन्ह घेऊन पुढे चाललेला होतात, पण तुम्हाला ते चरखा चिन्ह सोडून घड्याळ घ्यावं लागलं. का झालं हे? याचं कारण असं की याच्या आधी पवारांनी जो पक्ष काढला होता त्याचं चरखा हे चिन्ह त्यांनी संबंधित व्यक्तीच्याच कडे ठेवून दिलेलं होतं आणि त्याची कायदेशीर बाब पूर्ण केलेली नव्हती. म्हणजे ज्या छोट्या छोट्या चुका होत आहेत ना त्या लक्षात घ्या, त्या आज होत नाही आहेत. हेमाताई, म्हणून म्हणतो आपलं काय कोणीच काही वाकडं करू शकत नाही. या भूमिकेपासून जेव्हा प्रवास सुरू होतो तेव्हा छोट्या चुका वेळ प्रसंगी मोठ्या होतात. आता आपण उत्तर द्या कृपया. चरखा हे चिन्ह घ्यायला निघालेले पवार चुकले, त्यांना घड्याळ घ्यावं लागलं. आज घड्याळही निघून गेलंय, त्याच चुका वारंवार का होत आहेत? काय पवार साहेबांनी मला वाटतं बैलजोडी हे पण चिन्ह घेतलं होतं. आता मला सगळी चिन्ह आठवत नाहीयेत. आता पवार साहेब आमचं असं मत आहे, आता ते सगळ्यांचं असेल असं मी म्हणजे माझं काही बंधन नाही की सगळ्यांचंच असं मत असावं. आमचं असं मत आहे की आदरणीय पवार साहेब हेच एक चिन्ह आहे. आता पवार साहेबांना याची जाणीव आणि कल्पना नव्हती का? त्यांचा जो प्रदीर्घ 60 वर्षाचा अनुभव आहे राजकारणाचा, त्यांनाही याची जाणीव असणार आहे की हे चिन्ह आपल्याला मिळेल की नाही याची म्हणजे काय गॅरंटी. आता जे गॅरंटी हा वर्ड फार आपल्याकडे
बर्निंग वर्ड झालेला आहे. मग त्याची गॅरंटी पवार साहेबांना होती का? तो होती ना. आणि मला वाटतं पवार साहेबांनी कुठेही आकांड तांडव करून आपल्या माध्यमांपुढे सुद्धा ते काही बोललेलं नाहीत की हे असं झालं, तसं झालं, असं झालं. मला वाटतं की ह्या टेक्निकल बाबी आहेत आणि त्या समाजापुढे येणं आपल्या माध्यमातून गरजेचं होतं. आता इलेक्शन कमिशनचं जे काही निर्णय आलेला आहे तो मान्य करावा लागेल, एवढं तर सगळ्यांनाच कळतं. आता सुप्रीम कोर्टामुळे मध्ये हे ओव्हर रूल होऊ शकतं. आता जे भोसले साहेब म्हणाले, माझं हेच मत आहे की सुप्रीम कोर्टापुढे हे ओव्हर रूल होऊ शकतं, कारण सुप्रीम कोर्टाच्याच फाइंडिंग तशा आहेत. परंतु हे होतं का? काय होतं, सुप्रीम कोर्ट हा मी जो चेंडूचा उल्लेख केला तो पुन्हा नार्वेकर साहेबांच्या कोर्टमध्ये टाकणार आहे. आणि नार्वेकर साहेबांचा निकाल तर मला वाटतंय शिवसेनेबरोबर त्यांचं स्क्रिप्ट तर तयारच असणार आहे, फक्त त्याच्यात नावं बदलायची कामं करायचे, फॉर्मॅट तर तयारच आहे. म्हणून मी असं म्हणते. हेमाताई, आपण चर्चेला पुढे नेऊ. उमेश पाटील आता आलेले आहेत, बराच वेळ झालाय. उमेश पाटलांनाही त्यांची भूमिका मांडायची संधी द्यायची आहे. दरम्यान तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलात की आजवर पवारांनी कुठली कुठली चिन्ह वापरली हे तुम्हाला संदर्भासह पटकन आठवत नाही. आपण त्याचा संदर्भ देऊ, प्रेक्षकांनाही ते ऐकायला आवडेल. त्यातला जो बैलजोडीचा संदर्भ आहे तो बैलजोडीचा संदर्भ खरा पवारांचा नाही आहे, तो वेगळ्या प्रकारचा आहे. पण मी आधी चिन्ह आपल्याला सांगू इच्छितो आणि मग उमेश पाटलांपर्यंत आपल्याला पटकन पोहोचायचं. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. पवारांनी आजवर कुठली कुठली निवडणूक चिन्ह घेतली? हे बैलजोडीचं चिन्ह आहे, ते खरं काँग्रेसचं चिन्ह आहे. 67 साली गाय वासरू हे 71 साली पवारांना मिळालं, म्हणजे पवार त्या चिन्हावर लढले. 78 साली काँग्रेसचा पंजा नावाचं चिन्ह होतं, त्याच्यावर ते लढले. चरखा हे 1980 साली त्यांनी चिन्ह घेतलं. त्यानंतर पंजाब परत 1988ला ते काँग्रेसमध्ये परत आले, तेव्हा त्यांना पंजाबवर लढावं लागलं. आणि 1999ला त्यांनी घड्याळ घेतलं. आता 2023च्या नंतर 2024च्या मधली चर्चा आहे, चष्मा किंवा उगवता सूर्य किंवा वटवृक्ष असा मुद्दा येऊ शकतो. चर्चेसाठी उमेश पाटील यांच्यापर्यंत जाऊयात. उमेश पाटील, आपण शीर्षक दिलंय चुका भोवल्या अहंकार नडला. मला आपल्यापर्यंत या अनुषंगानं चर्चेला आणायचं आहे. एका कर्तृत्ववान पुतण्याला डावलून मुलीलाच सगळं काही देण्याच्या साठीचा राजकीय प्रवास आजच्या वळणावर राष्ट्रवादीसाठी येऊन ठेपला का? पवार साहेबांच्या संदर्भानं काही बोलावं असं आमची योग्यता नाही, पात्रता नाही. ते पिंडीला पाय लावण्याचा प्रकार म्हणतात ना, तो प्रकार होईल. परंतु मध्यंतरी आम्ही एक सांकेतिक ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की सिंह त्यामुळं गृहदोष निर्माण झाला असं त्यावेळेला मी एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यावर बरीच चर्चा देखील झाली होती. या ठिकाणी हेमाताई पिंपळे या आता ज्या सांगत होत्या त्यांना कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार साहेब माहिती नव्हते, कारण त्या 5-6 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आल्या. त्या मुळात शिवसैनिक होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना, त्यापूर्वीचा पवार साहेबांचा प्रवास हा फार मोठा विषय आहे. परंतु आता आपला जो मूळ चर्चेचा जो विषय आहे, ठीक आहे, 13 मी तुमच्या 2011 साली निरीक्षक होतो. ठीक आहे, जरा थोडी दुरुस्ती करून घेतो माझ्यात. ठीक आहे, तो मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की कर्तृत्ववान पुतण्याला डावलल्यामुळं, तर असं डावललं वगैरे अजिबात आम्ही म्हणणार नाही. अजितदादा असतील किंवा जे कुणी नेते अजितदादांच्या सोबत आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादांच्या नेतृत्वामध्ये आहेत, प्रफुल्लभाई पटेल यांच्यापासून सगळे, ह्या सगळ्या नेत्यांना घडवण्याचं काम हे पवार साहेबांनीच केलं, हे अजिबात आम्ही नाकारत नाही. त्यांना मोठं करण्याचं काम देखील पवार साहेबांनीच केलं, हे देखील आम्ही नाकारत नाही. पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेमध्ये एखादा निर्णय झाल्यानंतर, तो पवार साहेबांच्या संमतीने झाल्यानंतर, एकदा सोडून 2, 3, 4 वेळा तो निर्णय झाल्यानंतर ज्यावेळेस चर्चा पुढे जाते आणि त्या संदर्भानं ज्यांच्यासोबत पुढच्या चर्चा करायच्या आहेत त्याची ऑथॉरिटी ज्यांच्याकडे दिलेली असते, त्यांना पुन्हा पुन्हा दिलेला शब्द जर पाळला जात नसेल तर त्याही लोकांची एक क्रेडिटेबिलिटी असते, ती क्रेडिटेबिलिटी संपण्याचा धोका निर्माण झालेला होता. आणि हे सगळं पवार साहेबांना माहित होतं. भारतीय जनता पार्टीच्या सोबत अलायन्स करण्याच्या संदर्भातला निर्णय हा पक्षामध्ये 99.99% लोकांनी घेतलेला होता. एखाद दुसरं सोडलं तर 53 आमदारांनी सह्या करून पत्र त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्यावेळेला त्या सह्यांचं पत्र पवार साहेबांच्या समोर आल्यानंतर, त्याच्यानंतर जी बैठक झाली त्यावेळेला पवार साहेबांनी सांगितलं की आपण जरा आणखी थोडासा विचार करू, आपण सगळ्यांनी मिळून जे ठरवले त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू, तुर्तास आपण थोडं थांबूया. सगळ्यांनी पवार साहेबांचं ऐकलंच होतं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा
पहाटेचा शपथविधी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्यावेळेला देखील पवार साहेबांच्या, प्रफुल्लभाई पटेल साहेबांच्या, दादांच्या पातळीवरच तो निर्णय झालेला होता. आणि त्यावेळेला मात्र ही गोष्ट पूर्णपणे गोपनीय ठेवली गेली. आमदारांना त्या ठिकाणी त्यावेळेला माहिती नव्हतं. त्यामुळे सगळे आमदार पुन्हा पवार साहेबांकडे आले ते शपथविधी झाल्यानंतर. परंतु त्या आमदारांच्या जेव्हा लक्षात आलं की हे सगळं घडण्याच्या मागे जी प्रक्रिया घडलेली आहे त्याच्यामध्ये अजितदादांचा काहीच दोष नाहीये. अजितदादांनी आज्ञाधारकपणे काम केलेलं आहे. परंतु तरी दादा व्हिलन झाले. दादा एकदा व्हिलन झाले, दोनदा व्हिलन झाले, तीनदा झाले. राजीनामा पवार साहेबांनी देण्याचा जो निर्णय झाला तो निर्णय सुद्धा पवार साहेबांनीच अजितदादांना, काकींना आणि सुप्रियाताईंना घरामध्ये सांगितलेला तो निर्णय होता. त्या राजीनाम्याची प्रक्रिया कशी असेल हे देखील पवार साहेबांनी त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. त्या पद्धतीनं तो 1 तारखेला जो राजीनामा जाहीर करायचा ऐवजी 2 तारखेला तो एका कार्यक्रमामध्ये जाहीर केला. त्या राजीनाम्यानंतर सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं ठरवलं. एका अर्थाने त्यावेळेला अजितदादांच्या बरोबर झालेल्या चर्चेमध्ये साहेबांनी जी इच्छा बोलून दाखवली की सुप्रियाताईला आपण पक्षाची सूत्र देऊया, तो विषय अजितदादांनी मान्य केला, स्वीकारला. याचा अर्थच सुप्रियाताईंना पक्षाचं नेतृत्व देण्याचं अजितदादांनी मान्य केलं होतं. मग नंतर पुन्हा युटर्न घेतले गेले आणि त्याच्यातून अनेक ह्या सगळ्या पुढच्या समस्या निर्माण होत गेल्या आणि आज ही परिस्थिती त्या ठिकाणी ओढवलेली आहे. आणि याच्यामध्ये आम्ही पवार साहेबांना अजिबात दोष देत नाही. या सगळ्या याच्यामध्ये हे महाभारत घडवण्यामध्ये जे कोणी शकुनी त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना मात्र निश्चितपणे याचा दोष देता येईल. बिलकुल. चर्चेच्या या टप्प्याला आपल्याला इथेच आटोपतं घ्यावं लागतंय. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.